ऍटॉमिक साईज. ओके बेटा, ऍटॉमिक साईज. आता आता प्रश्न बेटा, प्रश्न इकडे लक्ष दे. हा आयटम मोठा का हा आयटम मोठा? कोणता आयटम मोठा? हा आयटम मोठा आहे ना? का सर मोठा दिसतोय म्हणून मोठा? अरे पण मोठा दिसतोय म्हणजे काय की त्याची ऍटॉमिक रेडियस जे आहे ना बेटा, रेडियस, ऍटॉमिक रेडियस. ऍटॉमिक रेडियस म्हणजे काय असतं बेटा? लक्ष दे. नाही बडबड नाही बेटा. हा तू लक्ष दे बरं का भाऊ. हा तू काल नव्हता आणि खरंच होता का? तू काल होता का? अच्छा व्हेरी गुड बेटा. सांग इकडे लक्ष दे. हे बघ इथून इथपर्यंत म्हणजे सेंटर ऑफ द न्यूक्लियस, सेंटर ऑफ द न्यूक्लियस पासून ते लास्ट ऑर्बिट पर्यंत त्याला आपण म्हणतो रेडियस, रेडियस ऑफ द ऍटम. तर ज्याची रेडियस मोठी असेल तो ऍटम मोठा असेल, ज्याची रेडियस छोटी असेल तो ऍटम छोटा असेल. एवढं सिंपल आहे. येतं लक्षात? ही सिंपल गोष्ट झाली का तुम्हाला? ज्याची रेडियस मोठी तो ऍटम मोठा, ज्याची रेडियस छोटी तो ऍटम छोटा. ओके, जरा नीट चेक करा म्हणून. ही रेडियस जी आहे ती मोजली जाते पिकोमीटर मध्ये. कशामध्ये सांगा? पिकोमीटर. पिकोमीटर मध्ये किती सांगा? 10⁻⁻⁹ -12 आहे का? हा सॉरी -12 मीटर्स. 10⁻⁻12 मीटर्स म्हणजे खूप लहान आहे. येतं लक्षात? इतकं लहान आहे की तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार बेटा. इतकं लहान आहे की इमॅजिन नाही करू शकणार. 1 मीटर जवळपास एवढा असतो बाई. इथून एवढा म्हणजे इथून एवढा. आता समजा मी याला मार्क केलं इथे आणि समजा इथे पण मार्क केलं तर एवढा असतो जवळपास 1 मीटर. हा किती सांगा? जवळपास 1 मीटर आहे. येतं लक्षात? 1 मीटरचे किती तुकडे करायचे माहिती का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इतके तुकडे करायचे. त्याच्यामधला एक तुकडा म्हणजे 1 पिकोमीटर झाला. कळलं? सर हे मोजून दाखवा. युनिट 10 हंड्रेड्स, 1000 10,000, लाख 10 लाख, करोड 10 करोड, 100 करोड, 1000 करोड, 10,000 करोड, 1 लाख करोड, 1 लाख करोड. आलं लक्षात? म्हणजे एखादी भारीतली गाडी बेटा मर्सिडीज जी 1 लाखाला येते, 1 करोडला येते, अशा 1 लाख मर्सिडीज उभ्या करायच्या. कळलं का? नाही कळलं मी काय बोललो? तेवढं बेटा, तेवढी मोठी संख्या आहे. समजते का बेटा? नाही कळत? म्हणजे एखाद्याकडे इतके पैसे आहेत की तो 1 करोडच्या 1 लाख मर्सिडीज उभ्या करतोय. येतं का लक्षात? इतके पैसे आहेत. नाही कळलं? इतके त्याला डिवाइड करायचं एवढ्याशा क्वांटिटीला, फक्त इथून एवढ्याशा क्वांटिटीला, आणि त्याच्यामधला जो 1 असेल तो असेल 1 पिकोमीटर. आणि मग त्याच्यामध्ये आपण मोजतो की हा किती 10 पिकोमीटर 12 पिकोमीटर जे काय असेल ते. येतं का लक्षात? सगळ्यांना काय? ऍटॉमिक रेडियस is to be measured in picometers and it is 1 picometer equals to 1 picometer equals to 10⁻⁻12 meters. राहील लक्षात? 10⁻⁻12 meters. बेटा एकदम सिंपल आहे, काही टेन्शनच नाही त्याच्यामध्ये. इथपर्यंत आलं? व्हेरी गुड मुलांनो. चला आता नेक्स्ट बरं का, ऍटॉमिक साईज कशी आता चेंज होते जरा लक्ष द्या. सर्वात पहिले इन अ ग्रुप मध्ये कशी चेंज होईल? तर ग्रुप कोणता स्टँडर्ड ग्रुप येतो आपण? H, Li, Na, K, Rb, CS, FR एवढं पाठ करायची गरज नाही. Li, Na, K पर्यंत पाठ केलं तरी ठीक आहे. येतं लक्षात? फक्त त्याचे बेटा नंबर तुम्हाला जमलं तर पाठ ठेवा. 1, 3, 11, 19, 37. बस 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 ठीक आहे. इथपर्यंत आले? आता तुम्ही मला सांगणार की ऍटॉमिक साईज वाढत जाते का कमी होत जाते बेटा? फक्त मी ड्रॉ करतो. सांगा बेटा, हा पिरियड नंबर 1 आहे तर पहिल्या याच्यात एकच, फक्त पहिल्या याच्यात 1. ह्याच्यात काय बेटा सांगा? पहिल्या ऑर्बिट मध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 1. बरोबर आहे का? याच्यामध्ये कसं असेल सांगा? पहिल्या ऑर्बिट मध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8, तिसऱ्या ऑर्बिट मध्ये 1. हा कसा असेल? पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 8, तिसऱ्या याच्यात 8, चौथ्या याच्यात 1. तुला डोळे आहेत का? डोळे का बटाटे आहेत? इथे बघ ना, वाढत चालली की नाही? किती सिंपल आहे बेटा. तुम्हाला ऍटॉमिक साईज वाढताना दिसत आहे. तर ऍज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, ऐका, इन एव्हरी पिरियड अ शेल गेट्स ऍडेड. सगळ्यांना कळते का? कारण की जितके नंबर ऑफ पिरियड असतो तुम्हाला माहिती ना बेटा. सेकंड नंबरचा पिरियड म्हणजे 2 शेल, तिसऱ्या नंबरचा पिरियड म्हणजे 3 शेल, चौथ्या नंबरचा पिरियड म्हणजे 4 शेल, तर ऑफकोर्स 7व्या नंबरचा पिरियड म्हणजे 7 शेल. तर जेवढा शेल जास्त असेल तेवढी त्याची साईज वाढत जाईल. सगळ्यांना कळतंय असं मला वाटतंय.
सगळ्यांना कळतंय असं मला वाटतंय. खरं खरं का? खरं खरं का? शपथ घेऊन सांगा, माझी नका घेऊ, फक्त शपथ घेऊन सांगा. नाही भाऊ, हा ठीक आहे, तू घेऊ शकतो कारण की तुला कळलं असेल बेटा. 100% मला 100% गॅरंटी बेटा तुला कळलं असेल. पण बेटा निलेशने अजिबात घ्यायची नाही. काही जणांना हे पण नाही कळलं मी काय बोललो आता. बेटा नीलू बेटा लक्ष दे इकडे. हे बघ, पहिले कोण घ्यायचा? एलाय. मग आता बेटा आता नवीन आहे बरं का, आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं टोटल सगळ्या पोरांनी, कारण की आता हे आपण इकडनं तिकडे चाललो आणि हे जास्त कन्फ्युजिंग आहे. हे बरेच जणांना कन्फ्युजिंग होतं बरं का बेटा, थोडस लक्ष द्या. एलाय, त्याच्यानंतर पुढचा असतो बीई, त्याच्या पुढचा असतो बी सी एन ओ एफ एन ई. येते लक्षात? याचं रिझन देणं बेटा सर्वात जास्त डिफिकल्ट आहे. याचं जरा नीट ऐका. एलआयचा किती बेटा? 3 4 5 6 7 8 9 10 इथपर्यंत येते. जरा लक्ष द्या, जरा लक्ष द्या. एलआय कसा दिसतो बघा, 3 प्लस आणि पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 1. सगळ्यांनी इथपर्यंत कळलं का? सगळ्यांनी इथपर्यंत कळलं का बेटा? व्हेरी गुड. आता मी एक काम करतो, माझी थोडीशी मेहनत वाचवतो आणि याला काय करतो माहितीये का? कॉपी पेस्ट, क्लोन, ये भाऊ, क्लोन, ये भाऊ, क्लोन, ये भाऊ. किती झाले? 1 2 3 4. अरे बापरे, खूप आहे. पुढे क्लोन, ये भाऊ, क्लोन, आला भाऊ. किती झाले? 1 2 3 4 5 6. ठीक आहे, चला तुम्हाला पहिले मी 6चं सांगतो काय भानगडे. जरा लक्ष द्या. मला सांगा याच्यामध्ये किती प्लस आहेत आणि किती मायनस आहेत सांगा. 3 प्लस आहेत, 3 मायनस आहेत. तर जरा नीट लक्ष द्या फक्त. 3 प्लस आहेत आणि 3 मायनस आहेत. सगळ्यांनी इथपर्यंत कळतंय? सगळ्यांनी इथपर्यंत कळतंय का? 3 प्लस आणि 3 मायनस. ओके, इथे किती प्लस आहेत सांगा? 4 प्लस आणि 4 मायनस. बरोबर आहे का? पहिल्याच्या 2, दुसऱ्याच्या 2. इथे किती सांगा? 5 प्लस आणि 5 मायनस. 3 मायनस येते लक्षात. आता मी एवढंच विचारतोय, 4 प्लस आणि 4 मायनस, 5 प्लस आणि 5 मायनस. तुम्हाला बॅटरी माहिती का? बॅटरी माहिती का? 9 व्होल्टची बॅटरी असते. 9 व्होल्टची बॅटरी माहिती का सगळ्यांना? नाही का? ती 1.5 ची पण असते छोटी रे. अरे आपण खेळण्यामध्ये टाकतो यार, रेसिंगच्या गाड्या असतात नाही का आपल्याकडे, त्या लहानपणी खेळायचो आपण, रिमोट कंट्रोल गाड्या. हा, तर त्याच्यामध्ये जी बॅटरी असते ना बेटा, बॅटरी, त्याचं जर तुम्ही कधी अनालिसिस केलं असेल तर तिथे लिहिलेलं असतं 1.5 व्होल्ट आणि एक असतो प्लस आणि एक असतो मायनस. म्हणजे दोघांवरती किती पॉवर आहे? 1.5 व्होल्टची पॉवर आहे असं तुम्ही समजा. येतं लक्षात? मी जर एक मोठी बॅटरी घेतली, माहिती आहे ना, ती डबा बॅटरी राहते बेटा, माहिती का? त्याला असे 2 असे असतात, माहिती का? ब्ल्यू कलरची असते, माहिती का तुम्हाला? माहिती का? ती असेल समजा 9 व्होल्टची. तर काय बेटा सांगा? 9 प्लस आणि 9 मायनस असं इमॅजिन करा. हा किती सांगा? 1.5 प्लस आणि 1.5 मायनस. मला सांगा कोणामध्ये जास्त पॉवर असेल? किती सोपं आहे यार, किती सोपं आहे. याच्यापेक्षा याच्यात जास्त पॉवर असेल. समजते का? म्हणजे हा काय करेल बेटा सांगा? जास्त जोरात त्यांना अट्रॅक्ट करेल जे पण इलेक्ट्रॉन्स आहेत. तुम्हाला सर्किट माहिती ना? बेसिक इलेक्ट्रॉन्स असतात, ते पॉझिटिव्ह चार्ज कडे अट्रॅक्ट होतात आणि म्हणून आपलं सगळं चालतं. सर्किट बिर्किट माहिती ना तुम्हाला? व्हेरी गुड बेटा. तर मी तुला तोच प्रश्न विचारतोय, मला सांग 3 प्लस आणि 3 मायनस जास्त अट्रॅक्ट करतील का 5 प्लस आणि 5 मायनस जास्त अट्रॅक्ट करतील? 5 प्लस आणि 5 मायनस जास्त अट्रॅक्ट करतील ना? येते लक्षात? तर जास्त अट्रॅक्ट करतील म्हणून काय होईल माहिती का तुम्हाला? त्याची जी आउटर मोस्ट ऑर्बिट आहे ना बेटा, कोणती ऑर्बिट सांगा? आउटर मोस्ट ऑर्बिट, ती थोडीशी श्रिंक होईल. समजतंय का? श्रिंक होईल, श्रिंक, कारण की खेचली जाईल ती मध्ये. थोडं समजतंय का? खेचली जाईल मध्ये. येतं लक्षात? ओके, आता याच्याबद्दल सांगा मला. 6 प्लस आणि 6 मायनस. 1 2 3 4 5. आता चारही बाजूने खेचलं जातंय बघ, कळतंय का? अरे शेवटच्या ऑर्बिट मध्ये मायनस चार्ज आहेत. इलेक्ट्रॉन्स मध्ये मायनस चार्ज असं माहिती का तुम्हाला? ही गोष्ट तरी इलेक्ट्रॉन मध्ये काय असतात? मायनस चार्ज. आणि आतमध्ये कोण असतो? पॉझिटिव्ह चार्ज. मग मला सांगा खेचाखेच होणार की नाही होणार? खेचाखेच होणार बेटा. तर काय होईल सांगा? थोडा अजून श्रिंक होईल बेटा. सगळ्यांना समजतंय का? याच्यापेक्षा थोडा अजून श्रिंक होईल का? जवळ खेचली जाते ना ऑर्बिट. अरे यार अजून पण नाही कळते बेटा काय? अरे भाऊ 7 प्लस आणि 1 2 3 4 5.
खेच खेच अजून खेच. खेचलं का? तर काय होईल सांगा, हा जो ऍटम आहे हा अजून थोडा श्रिंक होईल. कसं वाटतंय? आ त्याला का श्रिंक? व्हेरी गुड मुलांनो. 8 प्लस आणि 8 मायनस 1 2 3 4 5 6 7 8 त्या साईडला आहेत समजा ते. हा 6 येतील बेटा. किती येतील सांगा? 6 येतील. व्हेरी गुड बेटा. तर तो काय होईल सांगा, अजून थोडा खेचला जाईल. सगळ्यांना कळतं की नाही? कळलं की नाही? भरून टाक बेटा, नाही तर एखादा म्हणेल सर तुम्ही भरले नव्हते. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 नाही किती झाले? हा 6 झाले. बरोबर झाले. बरोबर झाले बेटा. 8 सेकंड समजलं का? का नाही कळते? किती सिंपल आहे ना, किती सोपं आहे ना, किती सोपं आहे ना बेटा. काय होतंय म्हणजे सांगा मला पटापट. डिक्रीज होत चालले ना. आपण ह्याला नव्हतं केलं थोडं श्रिंक. एक काम करू, याला थोडं मोठं करून टाकू अजून. छान. काय वाटतं? झालं का आता? हा हे बघ काय होतं जरा नीट चेक कर. काय होतं जरा नीट चेक कर. As we go from left to right in a periodic table किंवा in a period, as we go from left to right in the same shell electrons gets added up. सगळ्यांना कळतंय का? म्हणजे त्याच शेल मध्ये दुसऱ्याच नंबरच्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स गेट्स ऍडेड अप. इलेक्ट्रॉन्स ऍड होत चाललेले. अँड देअरफॉर ऑल्सो द प्रोटॉन्स ऑल्सो इन्क्रीजेस. प्रोटॉन्स पण इन्क्रीज होतात. प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. समजते का? तर बेटा as electrons and protons both are increased, the attraction between the nucleus and the outermost orbit increases and therefore the outermost orbit is pulled inward. Second समजते का? It is pulled inward. किती सिंपल आहे. आणि therefore the atomic size decreases. सगळ्यांना समजते का? सगळ्यांना एक कन्सेप्ट कळली का? भाऊ बेकार होतं काय? असं नाही समजत. टेक्स्टबुक मध्ये वाचून कधीच कळलं नसतं तुला.